नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्याला आलेली होती दापोलीची ट्रिप। मग काय शशांकबाई गेलो होते पिकअपला। शशांकबाई आले कस्टमरला पिकअप करून आणि आपल्याला भोसरीमध्ये दिली गाडी। मग काय आपण निघालो आपण तामिनी घाटात। तामिनी घाट मोकळा झाला। मग काय उतरलो तामिनी घाटाच्या खाली आणि तिथं आपण थांबलो होतो, जरा चहा वगैरे घ्यावा म्हणलं, रात्रीचा टाइम होता। मग घेतला तिथे एक व्हिडिओ आणि तिथून आपण निघालो। निजामपूरच्या पुढे आल्यावर काय फुल दुःख पडलेलं होतं रस्त्यावरती। रस्ता तर काय दिसत नव्हता। मग तसंच आपण सावकाश आलो आणि महाडमधून राईट मारला दापोलीकडे जायला आणि आलो आपण दापोली गावात। दापोली गावात आलो, तिथून एक व्हिडिओ घेतला आपण, मस्त जरा दिसत होतं। मग तिथून आपण पोहोचलो बीचवरती येऊन लाडगर बीचला आलो। कस्टमरला वगैरे सोडला आणि नंतर कस्टमर म्हणलं आपल्याला मच्छी आणायला जायचं। मग काय गेलो आपण मार्केटला, मच्छी वगैरे आणली। रात्री मस्त असं जेवण वगैरे केलं आणि काय कस्टमरने फटाके आणले होते, फटाके वगैरे फोडले। मग रात्री झोपलो आणि सकाळी उठलो, मस्त फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि मग कस्टमर म्हणले खाऊ मोदक, काय बघा कसा आहे मस्त मोदक। मग खाल्ला, मस्त असा नाद्या भात लागत होता। मग मोदक वगैरे खाल्ला। कस्टमर म्हणलं चला आता आपल्याला निघायचं इथून। मग कस्टमर आले, लगेज वगैरे घेऊन बॅग वगैरे आणल्या, ठेवल्या गाडीत बॅगा। आपण पण पूजा वगैरे केली आणि निघालो। बघा मित्रांनो, आपण लागलो मग मुंबई गोवा हायवे तर काय मोकळाच होता। मग आलो आपण डायरेक्ट तिथून लागलो प्रतापगडच्या रस्त्याला। प्रतापगड रोडला आपण जेवायला थांबलो होतो, इथे निसर्ग डाबा इथे। मग महाबळेश्वर मधून पण आपण पुढे आलो, खेड शिवापूर टोल केला आणि नवले ब्रिजला ऍक्सिडेंट झालेला असल्यामुळे तर काय पूर्ण अख्खा नवले ब्रिज ते कात्रज बोगदा जामच होता। मग परत आपण युटर्न मारून आलो रॉंग साईडनं, तर रस्त्यावर त्या बोगद्यामध्ये बघा दारू पिऊन कसं पडलेलं होतं, रात्री एखादं मारली आला। मग आपण तिथून आलो, चाकणला येऊन पोहोचलो, कस्टमरला केलं ड्रॉप आणि निघालो आपण फ्लॅटला पार्किंगला। मग पार्किंगला आलो, गाडी वगैरे लावली आणि तिथून पोलो घेऊन चाललो आपण घरी। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।